मी गेल्या फेब्रुवारीच्या 27 तारखेला इथून मुंबई आणि मुंबई मार्गे दुबईला गेलो। दुबईला 28ला पोहोचलो आणि 28ला पोहोचल्यानंतर मी आणि माझा परिवार आणि माझ्या परिवारासोबत आणखीन 2 परिवार माझ्या सोबत होते। अशा 3 परिवारासोबत आम्ही दुबईला 28 तारखेला पोहोचलो आणि आम्ही हॉटेलमध्ये आता राहायला थांबायला जायचं आणि तिथले लोक बाहेर पडायला लागले हॉटेलमधले। आणि असं कळलं त्या लोकांकडून की आम्ही चाललोय आणि इथं परिस्थिती युद्धजन्य निर्माण झालेली आहे आणि आमचा त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही नेमके पहिल्या दिवशी तिथं पोहोचलो। अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। परंतु जालना जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या जालना जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी माझ्यासाठी सुखरूप परत यावा यासाठी ज्या प्रार्थना केल्या, काही ठिकाणी माझ्याकरता म्हणून काहींनी दुआ अल्लाह तालाकडे केली आणि एवढं प्रेम पाहता निश्चितच मला त्याचा आज माझ्या मातृभूमीमध्ये आल्यानंतर मला त्याचा आनंद झाला की या सगळ्या लोकांनी जो प्रेम, शुभेच्छा, सदिच्छा, प्रार्थना, दुआ या सगळ्याचा निश्चितच मला एक ऊर्जा देणारा आणि आपल्या सगळ्यांच्या भेटी या निमित्ताने झाल्या। मी त्या सगळ्यांना धन्यवाद द्यायलाही आलो की आपण माझ्याकरता ज्या शुभेच्छा, सदिच्छाने प्रार्थना, दुआ केली त्याबद्दल त्यांना आभार मानावे आणि तुमच्या माध्यमातून त्यांना कळवलं जावं की मी मायदेशी परत आलो। आणि विशेषतः हा माझा पारिवारिक दौरा होता। आम्ही दुबईला जाण्यासाठी गेल्या 2-3 महिन्यापासून जायचं 4-6 महिन्यापूर्वीच होतो, पण नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या, महापालिकेच्या निवडणुका लागल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि मग हे पुढे लांबत गेलं आणि मग निवडणुका संपल्या आणि आता सोमवारपासून पुन्हा दिल्लीला अधिवेशन सुरू होतंय। आपण एक 4-5 दिवसाकरता जाऊन यावं या उद्देशाने तिकडे दौऱ्याला गेलो। परंतु तिथं असा घटनाक्रम झाला की इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध पेटवण्याचं काम ज्या अमेरिकेने केलं त्या अमेरिकेचा सुद्धा त्याच्यात सहभाग जाणवला। पण ज्या देशात मी गेलो होतो त्याला आपण UAE असं संबोधतो। मग त्याच्यामध्ये अबुधाबी आहे, शारजा आहे, अजून असे 7 देश आहे दुबई सहित। त्या सगळ्यांचा मिळून जो एक देश आहे त्यांच्या वाहनतळ, विमानतळाची जागा आपण एअर स्पेस म्हणतो, ती वापरली गेली अमेरिकेच्या सैन्याकडून आणि म्हणून इराणने त्या अबुधाबीवर आणि अमेरिकेच्या एम्बसीवर सुद्धा अटॅक केला आणि त्या सगळ्या कालखंडात आम्ही तिथं होतो। निश्चितच तो भीतीदायक कालखंड होता। आता आपण आपल्या घरी परत जाऊ की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। पण याही काळात आपल्याकडची धीर देणारी मंडळी सातत्याने फोन करून सांगत होती, काळजी करू नका, आम्ही तुमच्याकरता प्रार्थना करतोय, दुआ करतोय, तुम्ही नक्कीच सही सलामत घरी परत याल। अशा पद्धतीचा हा दौरा। शेवटी मी परराष्ट्र मंत्र्याला आणि एव्हिएशन मिनिस्टर, विमान उड्डाण मंत्र्या यांना पत्र लिहिले, ईमेल केला, त्याचं काहीही उत्तर मला मिळालं नाही आणि दुर्दैवाने ते उत्तर तर मिळालंच नाही। परंतु आपल्या देशातले अनेक नागरिक टुरिस्ट प्लेस म्हणून, व्यापार व्यवसायाला म्हणून, आपल्या जालन्यातले रुनवाल, प्रणय रुनवाल आणि त्यांच्या मिसेस असाव्या, तिचं नाव तेजल होतं, हे दोघं सुद्धा तिथं अडकलेले होते। अशा सगळ्यांना असे अपेक्षित होतं की केंद्रातले परराष्ट्र मंत्री आणि केंद्रातले एव्हिएशन म्हणजे उड्डाण मंत्री ते कॉमन पत्रकार परिषद घेतील आणि त्या पत्रकार परिषदेला संबोधित करतील की काळजी करू नका, एवढी संख्या आहे UAE मध्ये गेलेली आपल्या देशातली टुरिस्ट म्हणून, त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने आम्ही विमानाची व्यवस्था करतोय, आम्ही तिथल्या दूतावासाला सांगतोय, तिथल्या एम्बसीला सांगतोय
हे विमान येणार आहे, एवढे लोक आम्ही परत आणणार आहे, आणायला 4 दिवस लागतील, 2 दिवस लागतील, कोणी काळजी करू नका, अशा पद्धतीची एक पत्रकार परिषद मला तरी अपेक्षित होती. पण मी दिलेल्या मेलला तर साधं उत्तर आलं नाही आणि पत्रकार परिषदेचा तो फार दूरचा विषय होता. म्हणून मला वाईट या गोष्टीचं वाटलं. उलट पक्षी दुबईच्या आणि UAEच्या गव्हर्नमेंटने आलेल्या सगळ्या टुरिस्टला सांगितलं, ज्या दिवशी तुमची हॉटेलची बुकिंगची तारीख संपलेली असेल आणि तुम्हालाही इथं आता युद्धजन्य परिस्थितीमुळे इथं राहावं लागत असेल, तर तिथून पुढचा सगळा खर्च सगळ्या टुरिस्टचा आमचं सरकार भरेल. आणि त्यांच्या सरकारने तो खर्च द्यायला सुरू केला होता. नो डाऊट ज्यांच्या ज्यांच्या हॉटेलच्या तारखा संपल्या होत्या त्याच्यासाठी ते होतं, परंतु त्यांनी किमान ती काळजी घेतली. आपल्या सरकारने साधी एक पत्रकार परिषद घेऊन हिम्मत, हौसला अफजाई ज्याला आपण म्हणतो, ती हिंमत सुद्धा दाखवली नाही की किमान आपण यांना असं करू. काय होणार होतं? आपल्या देशातल्याच नागरिकाला परत आणायची परिस्थिती होती. जर माझ्या मेलला उत्तर येत नसेल तर आम आदमी, कॉमन मॅनचे काय हाल असतील? जर परदेशात गेल्यानंतर त्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कसं परत आणलं जावं, याच्यावर काय उत्तर असावं? हा दुर्भाग्य आपल्या देशातले जे कारभारी काम करताय. मी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून किंवा खासदार म्हणून ही टीका करत नाही, माझ्यावर नाही तर आपल्या देशातून परदेशात गेलेल्या त्या दुबईमधल्या लोकांच्यावर ही वेळ आलेली होती की आपल्या देशातल्या केंद्रातल्या सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन तिकडच्या लोकांचे आलेले मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक टेक्स्ट मेसेज करून पाठवावा, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला घ्यायला येतोय. परंतु दुर्दैवाने तसं काही झालं नाही, हेही मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मात्र तिथले जे आपल्या भारतातल्या दूतावासातली जी आमच्या ओळखीची मंडळी होती किंवा आम्ही त्यांच्याशी ओळख काढली, त्यांनी मात्र आपल्या भागातल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्या गव्हर्नमेंटने विमानतळच बंद केलं होतं, एअरलाईन बंद होत्या, त्यामुळे ताबडतोबीनं कोणाला येता येत नव्हतं. साधारण एक 3-4 दिवसानंतर आपल्या देशात 1-1, 2-2 विमानं यायला लागली. पण हजारोने लोक तिथे गेले होते. 1-2 विमानांनी लोक येऊ शकत नव्हते सगळे. पण आता टप्प्याटप्प्याने काही परवा आले, काही काल आले, काही आज येत आहे, असं करून हळूहळू लोक इथंपर्यंत पोहोचत आहे. मला निश्चितच या गोष्टीचा आनंद आहे की मी बायदेशी परतलो आणि तिथं गेल्यानंतर एक मोठा टेन्स, मनामध्ये भीती निश्चितच सगळ्यांच्या होती की आता पुढं काय होणार आहे. मी जिथं राहत होतो त्याच्या बाजूला एक साधारणपणाने एक 3 ते 5 किलोमीटरच्या आत भारताची एम्बसी आहे, त्याच्या शेजारी USची एम्बसी आहे. आणि आदल्या दिवशी रात्री, ज्या दिवशी आम्ही आता एम्बसीत सकाळी जाणार, त्या दिवशीच रात्री USAच्या एम्बसीवर एम्बसीला मी तुम्हाला भेटायला झालेला आहे आणि ते आमचे शेजारी भिंतीला भिंत जे आमचे USC. मग आम्ही परत हॉटेलला परत आलो आणि ते म्हणले तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा, आम्ही तुमच्या विमानाची तिकिटाची व्यवस्था करतोय. आणि मग ते त्यांनी व्यवस्था केली. मला संध्याकाळी परवा रात्रीच्या विमानाने हैदराबादला येता आलं. काल संध्याकाळपर्यंत आम्ही हैदराबादला दुपारपर्यंत पोहोचलो आणि आज सकाळी हैदराबादहून संभाजीनगर, औरंगाबादच्या एअरपोर्टला आलो.